नमस्कार मित्रांनो, तुम्ही समोर हा बघू शकता. हा बोगनवेलचा वेल आहे हा पूर्ण, आणि त्याची एक सरळ फांदीवरती गेलेली आहे मित्रांनो. झाड आहे, दिसतच असेल तुम्हाला इथं समोर. आणि त्याला आपल्याला स्टँडर्ड बोगनवेल बनवण्यासाठी मी ती फांदी निवडलेली आहे. लवकर रिझल्ट येण्यासाठी मी हे गोष्टी केल्या आहेत. तर त्यासाठी मी काय काय केलेलं आहे मित्रांनो तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता हे समोर एक 4 फुटाची बोगनवेलची काडी आहे. साईडला 3 ते 4 इंच जाडी आहे त्याची. आणि आपण नंतर तिला कट करून एका कुंडीमध्ये ट्रान्सफर करणार आहे आणि त्याचा स्टँडर्ड बोगनवेल आपण लवकरात लवकर तयार करणार आहे. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हे फांदे आहे मित्रांनो समोर बोगनवेलचे. हे बोगनवेलचं झाड आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही समोर. हे बोगनवेलचं झाड आहे आणि एक साईडला त्याच्या फांदी निघालेली आहे. हे बोगनवेलचं मेन झाड आहे आणि ह्याच्या साईडला हे फांदी निघालेले मित्रांनो, हे बघू शकता अशी. आणि त्या फांदीला मी असं इथं थोडीशी साल काढून इथं मी त्याला गोटी कलम थोडक्यात केले आहे. आणि याच्यात मी थोडंसं राईस शाक आणि थोडं कंपोस्ट टाकून ह्याला एक प्लास्टिकच्या बॉटलने पॅक केलेलं आहे. इथं बघू शकता तुम्ही, आता मुळ्या दिसत असतील तुम्हाला. इथं बघू शकता हे बघू शकता, हे मुळे आहेत मित्रांनो. ह्याच्या मुळा आहेत हे बघू शकता मित्रांनो. ह्या मुळा आहेत मित्रांनो, बघू शकता. ह्या मुळा आता ह्याला फुटलेले आहेत मित्रांनो. ह्याला जवळजवळ मला 1 महिना झाला आहे करून. आणि ह्याला मी खाली केसर नारळाचं वगैरे मध्ये टाकून त्याला पावसाळ्यात हे केलेलं आहे. म्हणजे 1 महिना झाला आहे मित्रांनो. आणि हे मुळ्या बघू शकता रिझल्ट. आपल्याला असं जर बनवायचं झालं तर मित्रांनो बघून बनवू शकता. आणि हे बघू शकता वरती परत मी काय केलेलं आहे. आणि इथं मी ह्याला ग्राफ्ट केलेलं आहे मित्रांनो वरती, हे बघू शकता. हे ग्राफ्टिंग केलेलं आहे वरती लगेच, हे बघू शकता. इथं दोन्ही ग्राफ्ट जरा दिसायला हे बघू शकता. हे 2 ग्राफ्ट इथं सक्सेस झालेले आहेत. हे 2 अजून हिरवे आहेत परंतु अजून सक्सेस झालेले आहेत. जवळजवळ ह्याला मी 5 केले आहेत. हे 2 हे बघू शकता, हे 2 सक्सेस झालेले आहेत. हे 2 अजून सक्सेस झालेले नाहीत मित्रांनो, 4. आणि हे ते बघू शकता मित्रांनो, हे एक 5. हे बघू शकता, ह्याची ग्रोथ जास्त आहे मित्रांनो. आणि हे जवळजवळ हा माझा 1 महिना 10 दिवसाचा रिझल्ट आहे मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला त्यासाठी दाखवतो आहे. नंतर आपल्याला ह्याला काय करायचं आहे, अजून 1 महिना मी ह्याला असंच ठेवणार आहे मित्रांनो. ज्या वेळेला हे पूर्ण मुळ्या ह्याच्या जास्त पसरतील, ज्या वेळेला पसरतील, ह्या अशा भरपूर पसरतील, त्यावेळेला मी ह्याला हे बघू शकता. इथं मुळे आहेत, बघू शकता किती मुळं आलेले आहेत ह्याला. आणि हे पावसाळ्यात लवकर रिझल्ट मिळतो मित्रांनो. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला आपण हे करून ठेवायचं आहे. कारण ह्याला पावसाळ्यात केल्यानंतर पाणी द्यायची वगैरे गरज नाही. आणि एक बिस्लरी अशी कट करायची मित्रांनो आपल्याला, आणि अशी पॅक बांधून घ्यायची. तर बघू शकता असे चिरलेले आहे मी. हे असे उभे कापून त्यात थोडंसं राईस आणि थोडंसं कंपोस्ट टाकून मी त्याला असंच ओपन ठेवलेलं आहे मित्रांनो. आणि हे बघू शकता हा रिझल्ट आपल्याला किती छान आला आहे. आणि नंतर हा 6 महिन्याकून एवढा भारी बोगनवेल दिसेल मित्रांनो. 5-6 कलरवर दिसतील तुम्हाला. सध्या आपल्याला अजून 1 महिनाभर ह्याला हे मुळा बघू शकता. अजून आपल्याला ह्याला 5-6 महिने, आपलं 1 महिना ह्याच्यावर ठेवून नंतर कट करून एक 5-6 महिन्यानंतर ह्याचा रिझल्ट एकदम परफेक्ट, हाताना पण अजून मोठा होईल असा. आता सध्या तर आहे त्यातल्या बऱ्यापैकी. हा बघू शकता, तुम्ही पण असा घरच्या घरी प्रयोग करू शकता मित्रांनो. बघू शकता ह्या 2 हे 3 ग्राफ्टिंग केले आहेत मी. अजून वरती माझ्या फांद्या राहिल्या ते नंतर मी करणार आहे. आणि हे 2 म्हणजे जवळजवळ 5 ग्राफ्ट आहेत माझे. 5चे सक्सेस झाले आहेत मित्रांनो. फक्त त्याला अजून इकडल्या 2 ग्राफ्टला अजून पालवी फुटले नाही, परंतु त्याला लवकरात लवकर पालवी येईल मित्रांनो. हे असं तुम्ही घरच्या घरी करू शकता मित्रांनो. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा. व माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो.